विद्यापीठाच्या निर्णय शाखेचे प्रमुख, सेनेट आणि सिंडिकेटचे सदस्य, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, नागरिक, भाषणाला मी मराठीतून सुरुवात केली म्हणून आपण मला अभिवादन केलं. माझं सगळं शिक्षण जे झालं ते पुण्यनगरीमध्ये म्हणजे पुण्याला झालं. आता त्याला पुणे म्हणतात, पण मी तुला पुढे काही पण आणि इतिहास मराठीतून शिकवायचे पण भूगोल इंग्रजीतून शिकवायचे. आणि इतिहास मराठीतून शिकवताना की 3 नावं दुसऱ्या विषयात कुठेतरी इंग्रजीमध्ये लिहायचा प्रसंग झाला तर अकबराचा खरंच स्पेलिंग काय, औरंगाबादचा खरंच स्पेलिंग काय हेच कोणी कळत नसते. मला मी लेखन पत्रिका तपासल्या त्या मला शैली शिकवत असत, शैलीची कविता शिकवत असत आणि एक फार मोठे स्वतः अधिकारी मानले जात असत शैलीवर. आणि त्याच्यानंतर आमच्या प्रश्नपत्रिका तपासल्यानंतर जेव्हा एकदा वर्गात आले कल्पना करून केलेली आहे. मित्रांनो, गुरुकुलनी माझ्याविषयी आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगितल्या. त्यांनी स्वतः एक फार उत्तम भाषण आपल्या पुढे केलं. त्या भाषणाला माझ्या स्तुतीचा भाग वरून भाषण फार उत्तम झालं. आणि त्या भाषणातल्या 2 गोष्टी त्यांच्या सांगायच्या. विद्वान मंडळी आहेत, त्या विद्वान मंडळींना असं वाटतं की जितकी ती जास्त गप्प बसतील तितकी ती विद्वत्ता त्याची जास्त. विद्वान मनुष्य हा बोलायला तयार नसतो. विद्वान वकील घ्या, त्याला फी दिली तर तो बोलेल, नाही तर बोला. विद्वान डॉक्टर घ्या, त्याच्याकडे छाती उघडी करून दाखवली तरी स्टेथोस्कोप लावला तर तो बोलेल नाही, तो बोलणार नाही. तुमचं पोट कापणार असेल तरच डॉक्टर बोलतो, नाही तर बोलतो. कुठलाही प्रोफेशनल मनुष्य जर तुम्ही घेतला तर आपल्या देशामध्ये एक मोठी शोकांतिका आहे की आपल्या देशातले विद्वान मंडळी आपल्या देशाची आहे ते बोलायला तयार नाही. मला गुरुगुरूंनी माझी प्रशंसा केली, मी चांगला बोलतो म्हणून. चांगला बोलण्याचा प्रश्न नाही, कदाचित बोलत असेल, परंतु माझा आपल्याशी बोलण्याचा उद्देश एवढाच आहे की माझ्या आयुष्यातले मला जे काही अनुभव आलेले आहेत ते आपल्या पुढे व्यतीत करून मांडावे. मला काय ज्या अडचणी वाटतात त्या आपल्याला सांगा. फायदा झाला तर होईल, नाही झालं तर नाही, पण त्यातून काही दुष्परिणाम तर खात्री होणार नाही. कारण मी काय म्हणणार नाही की परीक्षेला बसताना कॉपी करा म्हणून, असं काही सांगणार नाही. म्हणजे उत्तर हिंदुस्थानात करतात, आपल्याकडे करत नाही आणि चाकू ठेवून कॉपी करतात. त्यामुळे जे मंडळी परीक्षेत सुपरवायझर जी असतात त्यांना छातीच होत नाही की बाबा कॉपी करू नका असं सांगायची. कारण कॉपी करताना कोणाच्या इथे सुरा, कोणाच्या इथे चाकू, कोणाच्या इथे पिस्तूल, बरोबर पिस्तूल वगैरे तयार करतात उत्तर हिंदुस्थानामध्ये वगैरे. त्यामुळे ती सहज सुलभ अगदी मिळू शकतात. आपल्याकडे तसं होत नाही. तर मी काही असं काही सांगणार नाही, परंतु विद्वत्तेचा उपयोग समाजाकरता करावा असं मला वाटतं. मला आपल्याला सांगायचं हा समाजाकरता विद्वत्तेचा उपयोग करायचा म्हणजे करायचा तरी काय, असा कसा उपयोग करता येतो. याचा एक पहिल्यांदा एक समस्या, शिक्षणाची एक समस्या आपण जी समजावून घेतली पाहिजे. ती समस्या अशी आहे की आज ज्या प्रकारचं शिक्षण आपल्याला मिळतं त्या शिक्षणामध्ये आणि आपल्याला जीवनात जे अनुभवायला मिळतं त्या अनुभवामध्ये फार अंतर पडलेलं आहे. त्याच्यामध्ये फार मोठा विपर्यास घडून आलेला आहे आणि शिक्षणाची जीवनाशी प्रतारणा झालेली आहे. जोपर्यंत आपण जे शिकतो त्याचा जीवनामध्ये उपयोग आपण करू शकत नाही तोपर्यंत आपल्या विद्वत्तेचा समाजाला उपयोग होऊ शकत नाही. परंतु ह्यातनं काहीतरी आपण मार्ग काढला पाहिजे. आणि तो मार्ग काढला पाहिजे म्हणजे असा, समाजातले जे दुर्बल घटक आहेत, समाजाला ज्यांना शिक्षण मिळणं शक्य नाही, तुम्ही फार भाग्यवान मंडळी आहात. तुम्ही वकील होऊ शकलात, तुम्ही डॉक्टर होऊ शकलात, तुम्ही इंजिनियर होऊ शकलात, तुम्ही पहिले येऊ शकलात.
तुम्ही फार चांगल्या कुळातली बरेचशी मुलं असे असाल की तुमची वडील, आई, आजोबा, पणजोबा हे सुद्धा एम ए PhD झाले असतील. पण समाजात असे आज अनेक असे विद्यार्थी असे आहेत की त्यांच्या घरात कोणी अजूनपर्यंत मुली शाळेमध्ये गेलेलंच नाहीये. मुली त्यांची वाट काय, त्यांच्याकरता आपल्याला काहीतरी करता येईल की नाही आपण याचा सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. आणि हा विचार जोपर्यंत होत नाही आणि शिक्षण जोपर्यंत घरोघरी पोचवलं जात नाही तोपर्यंत विद्वत्तेचा समाजाला काहीही उपयोग होणं शक्य नाही असं मला आपल्याला सांगायचं आहे. तेव्हा आपण गरीब मुलांचं भविष्य आपल्या हातात घेऊन गरीब मुलांना ज्यांना शाळेत जाणं शक्य नाही, ज्यांना कॉलेजात जाणं शक्य नाही, ज्यांना कपडे सुद्धा घालायला नाही, एक वेळ खायला नाही, अशा समाजाच्या दुर्बल घटकांच्या साठी आपल्या हातून काहीतरी कार्य घडावं तरच आपल्या विद्वत्तेचा, आपल्या शिक्षणाचा समाजाला काहीतरी उपयोग होणं शक्य आहे, नाही तर नाही. अनुसूचित समाजाकरता, जातीकरता आपल्या घटनेमध्ये तरतूद केलेली आहे. आपल्या घटनेमध्ये तरतूद केली आहे त्याची गोष्ट मोठी फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. सगळी आपल्या घटनेमध्ये एक 14वा कलम आहे. त्या घटनेच्या 14व्या कलमामध्ये असं आहे की भेदभाव करता येत नाही. स्त्री आणि पुरुष म्हणजे केवळ लैंगिक भेदभाव करता येत नाही. एक नोकरी द्यायची झाली तर केवळ ही स्त्री आहे म्हणून केवळ नोकरी द्यायची नाही असं करता येत नाही आपल्या घटनेप्रमाणे. अर्थात स्त्रियांनी समजा जर आपल्या फौजेमध्ये अर्ज केला, आर्मीमध्ये, तर त्यांना नाही ती जागा दिली तरी चालती. पण का चालती? कारण तो भेदभाव त्या केवळ स्त्रिया आहेत म्हणून केला जात नाही. स्त्रिया आहेत म्हणून त्यांना पुढे जाऊन बंदुका काही वापरता येणार नाहीत असं सध्या समजतात, म्हणून ती त्यांना नोकरी देत. काही काही नोकऱ्या अशा असतात रस्त्यावर खडी फोडायची नोकरी आहे. शासनाने काही उपक्रम हाती घेतला किंवा काही जागा राखीव ठेवल्या तर त्या मात्र घटनेला संमत आहे. हे करायलाच पाहिजे असं काही कंपल्शन नाही आपल्या घटनेमध्ये, करावं किंवा न करावं. पण प्रत्येक राज्याने हा कार्यक्रम अंगीकारलेला आहे आणि केलेला आहे. पण तो हे केल्यानंतर आपल्याला मोठं आश्चर्य वाटेल की आपल्या देशात केलंय काय आपण की मागासलेल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना, उदाहरणार्थ विद्यार्थ्यांना, त्यांच्याकरता आपण काहीतरी जागा राखून ठेवलेल्या आहेत. 8 जागा, 10 जागा हा त्यांना द्यायच्या. त्यांना का द्यायच्या? कारण आज शेकडो वर्ष समाजाने त्यांना इतकं असं निर्दयतेने, क्रूरतेने वागवलेलं आहे, त्यांचा इतका अवमान केलेला आहे, त्यांना शिक्षण नाकारलेलं आहे, त्यांना विहिरीवर जाऊन पाणी सुद्धा आणायला परवानगी दिलेली नाहीये. अशा विद्यार्थ्यांना एक 100तल्या 10 जागा, 20 जागा राखून ठेवल्या पाहिजे. पण मला एक प्रश्न विचारायचा होता असा की अशा विद्यार्थ्यांना 10 किंवा 20 जागा राखून ठेवल्या तर समाजाचं काही समाजावर जे काही बंधन आहे ते संपलं, समाजाचं कर्तव्य पार पडलं. असं कोणीच काही करत नाही की ही जी अत्यंत अनाथ मुलं आहेत, जी अभावी मुलं आहेत, त्यांच्याकरता त्यांना इक्वालिटी म्हणजे काय? जागा कुठल्याही शिक्षण संस्थेमध्ये जागा राखून ठेवणं ही काही समता नव्हे, हे समतेचं माध्यम नव्हे. समता केव्हा येईल की ज्याचे आईबाप शाळेत कधीच गेले नाहीत त्या मुलाला, ज्याचे आईबाप MA आणि PhD आहेत, त्यांच्याबरोबर काहीतरी त्याची तुलना होऊ शकेल, त्याला कॉम्पिटिशन करता येईल. अशी जेव्हा परिस्थिती निर्माण करेल, अशी जेव्हा परिस्थिती निर्माण होईल आणि शासन निर्माण करू शकेल तेव्हा फक्त समता प्रस्थापित होईल. त्याच्याकरता काय करायला पाहिजे? आपल्याकडे सुद्धा मी असं बघतो की असे बरेचसे कार्यक्रम शिवाजी विद्यापीठाने हाती घेतलेले आहेत आणि त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि कौतुक जेवढं करावं तेवढं थोडंच आहे की असे काहीतरी त्यांच्याकरता क्लासेस काही घ्यायला पाहिजे, त्यांना शिकवायला पाहिजे. कारण मला आपल्याला दुसरा एक मुद्दा सांगायचा म्हणजे असा की शिक्षणाची ही जी प्रक्रिया आहे, ही शिक्षणाची प्रक्रिया शाळा किंवा कॉलेज सोडल्यानंतर संपत नाही. तेव्हा सुरू होते हे मी आपल्याला सांगितलंच. पण ही जीवनभर संबंध जन्मभर चालणारी अशी अनिर्वार्य अशी प्रक्रिया आहे. तर असं म्हणतात फ्रॉम कन्सेप्शन टू प्रिव्हेशन, म्हणजे तुमचा जन्म व्हायच्या अगोदर पासून सुद्धा
आईच्या उदरात मूल असल्यापासून ते जन्माचा शेवट होईस, तुमच्या जीवनाचा शेवट होईपर्यंत ही शिक्षणाची प्रक्रिया चालू ठेवायला पाहिजे. आणि ही चालू ठेवायला पाहिजे हे माझ्यासारखा न्यायाधीशाने तुम्हाला काही याच्याविषयी गोष्टी सांगितल्या, सांगितले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. न ब्रूया सत्यम अप्रियम अप्रियस्य च म्हणजे अप्रिय आणि सत्य हे तुम्ही बोललात तर त्याला श्रोताही तुम्हाला मिळत नाही आणि वक्ताही मिळत नाही. मला आपल्याला सांगायचं म्हणजे असं की आपली म्हणजे आपल्याला शिकवणारी मंडळी असतात, विद्वान असतात, परंतु त्यांच्या विषयाचा अभ्यास हा तेव्हा जेव्हा परीक्षा पास झालेला त्यांचा जो अभ्यास असतो त्याच अभ्यासाच्या जोरावरच सर्व शिक्षण चालू असतं. त्यांच्या शास्त्रात काय प्रगती झालेली आहे, त्याच्यामध्ये काय मिळणारे सिद्धांत नवीन नवीन येत आहेत त्याचा कोणी विचारच करत नाही. त्यांच्याविषयी बोलण्याचा मला अधिकार नाही. काहीतरी पुस्तक काहीतरी घेऊन वाचायचं, आपलं ज्ञान काहीतरी ज्ञानार्जन करायचं. आयुष्य जीवनाचा हेतू एवढाच आहे की अनिर्बंध हे काहीतरी ज्ञानसाधना करण्यासाठी जीवन असतं. सगळ्यांना ज्ञानसाधना करणं शक्य नसतं. आपण ह्या व्यवसायात मंडळी आहोत, आपण कुठे वकील आहोत, डॉक्टर आहोत, इंजिनियर आहोत किंवा प्रोफेसर आहोत, जर अशा मंडळींनी तुम्ही ज्ञानसाधना केली पाहिजे, ज्ञानार्जन केलं पाहिजे तर समाजाला ज्ञान देता येईल. पण ही मंडळी सुद्धा ज्ञानार्जन करत नाही. तुम्ही जर वकिलाला एखादा विचारलं, पहिला आलेला वकील परीक्षेमध्ये मला तुला करायची विचारावं त्याला विचारलं तो सांगेल किंवा त्याच्यानंतर त्या पुस्तकं वाचली नाही. सारी पुस्तकं सुद्धा वाचलेली नसतात. फक्त पक्षाला आला की आपला ज्ञान प्रसार होत नाही. आणि मी जे म्हटलं की जे विद्वान लोक आहेत त्यांनी लोकांशी बोलायचा प्रयत्न केला पाहिजे, ज्ञानार्जन करून ज्ञानाचा प्रसार करायला पाहिजे, तरच समाज ज्ञानाभिमुख होईल, एकसंघ होईल आणि समाजात समता प्रस्थापित होईल. शिक्षणाचा उद्देश आहे की एकसंघ समाजाची निर्मिती व्हावी, समान समाजाची निर्मिती व्हावी. समाज जोपर्यंत समाजामध्ये विषमता आहे तोपर्यंत शिक्षणाचं उद्दिष्ट साध्य झालं नाही असं खेदाने म्हणायला लागतं. म्हणून वकील झाल्यानंतर, डॉक्टर झाल्यानंतर आपलं ज्ञानार्जनाचा व्यवसाय संपला असं समजू नका. ज्ञानार्जन करीत राहा आणि बोलत राहा. तुम्हाला काय सांगत राहा. तुम्ही माहिती आहे, तुम्ही लोकांना सांगितलं तर लोकांना की काही कॉम्प्युटरचा कोर्स इथे आणायचा आहे. मोठी अभिनंदनाची गोष्ट आहे. तांत्रिक शिक्षणावर आता भर द्यायला हवा. पाश्चात्य राष्ट्रांमध्ये आज कॉम्प्युटरनी एक मोठी निर्माण केलेली आहे. म्हणजे मी अमेरिकेला काही वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी तर मला मोठे कौतुक करण्यासाठी गोष्ट वाटली. मी काही पुस्तकं वगैरे विषयी लिहिलेली नाही, कारण निकाल लिहिता नाकी नऊ येतात, त्यामुळे पुस्तकं घ्यायला वेळ मिळत नाही. आणि न्यायालयामध्ये तर ज्या प्रकारची कामं येतात असं कुठलंच काम नाही त्या कामात राजकारण काही ना काहीतरी नाही. आणि असं कुठलंच काम नाही की कसाही निकाल दिला तरी कोणते राजकारण पुरुष पडणार नाही की हे राजकारणी जजमेंट आहे. तर त्यामुळे पुस्तकं लिहायला वेळ मिळत नाही. मी वॉशिंग्टनला गेलो तर मला तिथल्या लायब्ररीने विचारलं की काय पुस्तक वगैरे लिहायचं काय तुम्ही? मी पुस्तक वगैरे लिहिले नाही, निकाल पत्र लिहिलेली आहे. तोंडाने आमच्या कॉम्प्युटरला विचारतो मी. आणि त्याच्या कॉम्प्युटरमध्ये त्यांनी पहिल्यांदा माझ्या नावाचे अध्यक्ष वाय लागला, तो वाय पुष्कर नाव व्ही लागला, सी लागला. माझ्या स्पेलिंग प्रमाणे C वगैरे केलं. माझं सर्वांचं नाव कॉम्प्युटरवर आलं. तुम्हाला म्हणलं तुम्ही लिहिलं काहीतरी? तर मी म्हटलं बा मला काही आठवत नाही. तर दीनदयाळ उपाध्याय जेव्हा लागले तेव्हा त्याच्याकरता माझं कमिशन नेमलं होतं. मी एकटाच त्या कमिशन होतो. म्हणून मला अपॉइंट केलं होतं टू इन्क्वायर इन टू द कॉजेस विच लेड टू द डेथ ऑफ दीनदयाळ उपाध्याय. त्यांच्या कॉम्प्युटरवर एवढं
one man commission to inquire into the causes which led to the death of Dindayal Upadhyay. तर हिंदुस्थानामध्ये सुद्धा कुठल्याही कॉम्प्युटरमध्ये कोणाला माहिती असेल आणि आम्ही काय सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही कॉम्प्युटरचं एक मशीन घेतलेलं आहे, पण आमच्याकडे कुठे चालवायला तयारच नाही होईल. शेवटी आम्ही अगदी म्हणजे असं सुद्धा वापरावा की मला माहिती नाही, शेवटी आम्ही अगदी चुस्कारून माझी रजिस्टर बसले मी म्हणण्यापेक्षा आमच्या रजिस्टरने चुस्कारून एका मुलीला तयार केली आणि ती मुलगी म्हणली की मी हा कॉम्प्युटर चालू आणि ती एकटी मुलगी तो कॉम्प्युटर चालू म्हणून हुकूम केला. ज्या मुलांना पुढे घ्यायला नको होता ती मुलं कॉलेजामध्ये 3 वर्ष होती म्हणून उरलेली 2 वर्ष पण तरी काढले ते पास झाले. त्यामुळे झालं काय की ही मंडळी असा धडा शिकली की कायद्याच्या विरुद्ध वागा 2, 3, 4 वर्ष झाली की कोणी काही करत नाही. तेव्हा कुठल्याही चांगल्या गोष्टीतनं जे होईल त्याचा पहिल्यांदा विचार करायला पाहिजे आणि आपण जेव्हा मोठे वकील व्हाल, न्यायाधीश व्हाल, राजकारणी पुढारी व्हाल तेव्हा हा दृष्टिकोन नेहमी लक्षात घ्या की कायद्याचं राज्य निर्माण करायचं असेल, सुव्यवस्था निर्माण करायची असेल, समाजाचं कल्याण करायचं असेल तर कुठल्याही गोष्टीचा नुसता किस काढत बसू नका, त्याचा मतितार्थ काय आहे हा लक्षात घ्यायला हवा, तरच जीवनाची सार्थकता होऊ शकते. मी आपला बराच वेळ घेतलेला आहे. मला आपण इथे बोलावून माझ्या पत्नीचा सन्मान केला त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे आणि हा वर्षाच्या शुभारंभी अत्यंत हार्दिक शुभेच्छा देतो. या विद्यापीठाला सुदैवाने एकापेक्षा एक सरस असे कुलगुरू लावलेले आहेत. 2 मंडळी इथे उपस्थित आहेत. भविष्य त्यांच्या साच्यातले आहेत. अप्पासाहेब पवारांनी त्यांच्या प्रेरणेने त्यांच्या स्फूर्तीने हे विद्यापीठ जेव्हा सुरू झालं 64 साली तेव्हा फक्त 1000 विद्यार्थी होते. आता आज 13,000 आहे. 13 पट वाढ झालेली आहे आणि ती किती वाढ होईल. परंतु दक्षिण महाराष्ट्रामध्ये हे जे विद्यापीठ स्थापन झालेले आहे हे काहीतरी एका विशिष्ट उद्देशाने स्थापित झालेलं होतं आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या समाजाची उन्नती या विद्यापीठाच्या हातून होईल